नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत चिवडा पोह्यांचा नव्हे तर जवळ्याचा. ह्या भाकरीबरोबर खूप छान लागतो. बघा, जवळा आधी व्यवस्थित चाळवून घ्या आणि ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं. ब्राऊन म्हणजे एकदम ब्राऊन नाही, लाईटली ब्राऊन. सो बारीक फ्लेमवरच भाजायचं आहे, फास्ट गॅस ठेवायचा नाही. सावकाश भाजून घ्यायचा म्हणजे त्याच्यावर असणारी काही माती वगैरे असेल ती गळून निघून जाते आणि पुन्हा त्याला चाळायचं. त्यानंतर आपण कांदा कापून घेणार आहोत. कांदा अगदी बारीक चिरा, जसं तुम्ही भाजीसाठी चिरता. त्याच्यानंतर 2 पळी तेल घ्यायचं आहे. हिंगाची फोडणी देणार आहोत आपण. त्यानंतर कांदा घालणार आहोत आणि बारीक फ्लेमवर शिजत ठेवणार. कमीत कमी 10 ते 15 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं, चांगला ब्राऊन होईपर्यंत. कांदा शिजवताना ताट ठेवा म्हणजे कांदा लवकर ब्राऊन होतो. असं पाहू शकता तुम्ही, नॉर्मल ब्राऊन झालेला आहे. आता आपण हळद घालणार आहोत. तुम्हाला जसं तिखट हवं आहे त्याप्रमाणे मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर जो जवळा आपण चाळवून घेतला आहे भाजून, तो चांगला मिक्स करायचा आहे. पाण्याने धुवायचा नाही आहे, म्हणून हा पूर्ण मोकळा होणार आहे. खातानाही अगदी टेस्टी लागणार आहे. करून पहा, तुम्हाला खूप आवडेल. काहीतरी वेगळी रेसिपी करूनसुद्धा खाल्ली पाहिजे. आता आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आणि 10 ते 15 मिनटं बारीक फ्लेमवर परत शिजून घ्यायचं आहे. थोडंसं वरती पाणी ठेवा. त्याचबरोबर मी तांदळाच्या भाकरी त्याच्या करत आहे. ह्या भाकरी जवळ्याबरोबर खायला खूप छान लागतात. तुम्ही पोळेही बनवू शकता, चपातीही खाऊ शकता, भाकरी बाजरीची, ज्वारीची, जसं तुम्हाला जमेल त्याप्रमाणे. उकळत्याच्या भाकरी सहसा जमत नाहीत, पण तुम्ही पीठ उकळून कराल तर त्या एकदम सॉफ्ट बनतात आणि खायलाही टेस्टी लागतात. सो आपली भाकरीसुद्धा रेडी झालेली आहे. मग नक्कीच तुम्ही ही रेसिपी करून पहा, तुम्हाला खूप खूप आवडेल. आपली रेसिपी रेडी झालेली आहे. पाहू शकता तुम्ही किती मोकळा झाला जवळा, छान मस्त सुटसुटीत.